लातूरमध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांनी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे। अपघातात चेंदामेंदा झालेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अवशेष रस्त्यालगत प्रदर्शित करून हेल्मेट आणि सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे। या उपक्रमाची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे। लातूर जिल्ह्यात 2025 या वर्षात एकूण 849 रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यामध्ये 384 जणांचा मृत्यू झालाय, तर 560 जण गंभीर किंवा किरकोळ जखमी झाले आहेत। विशेष म्हणजे यापैकी 297 अपघात दुचाकी वाहनांचे असून 240 जणांचा मृत्यू झाला आहे। हेल्मेट न वापरणे आणि सीटबेल्टकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर अपघातांची प्रमुख कारणे असल्याचं पोलिसांच्या शास्त्रोक्त विश्लेषणातून समोर आलं आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की जीवन अमूल्य आहे, त्याची भरपाई कोणत्याही गोष्टीत होऊ शकत नाही। वाहन चालवताना चालक आणि सहप्रवाशांनी सीटबेल्टचा वापर करणे तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालणे आवश्यक आहे। दरम्यान 6 मार्च रोजी औसा तुळजापूर महामार्गावर भरधाव BMW कारचा भीषण अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला। तपासात या चौघांनी सीटबेल्ट लावले नव्हते हे समोर आले। या घटनेनंतर औसा पोलिसांनी अपघातग्रस्त BMW कार महामार्गावर हवेत टांगून ठेवत जनजागृती मोहीम सुरू केली आहे। सीटबेल्ट लावा, जीव वाचवा असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे। लातूर जिल्ह्यातील 23 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा उपक्रम राबविण्यात येत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे। याशिवाय रोडवर आणि ट्यूशन परिसरातही पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे।